एकीकडे नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात नाशिककरांसह सेलिब्रिटी पर्यावरण प्रेमी एकवटलेले असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे। एका वृक्षाला उर्दू भाषेतील चिठ्ठीचे 4 रोल गुंडाळलेले आढळून आले। खरं तर वृक्षतोडीच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली आहे। त्यांनी झाडाला बांधलेल्या चिठ्ठ्यांचे रोल काढून घेत प्रबोधनही केलंय। तपोवनामध्ये एकीकडे वृक्ष तोडू नये यासाठी आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ते म्हणजे काही वृक्षांना या ठिकाणी काही चिठ्ठ्या बांधण्यात आल्याचं या ठिकाणी अनिसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय नेमकं तुम्हाला आढळून आलं आणि काय आता तुम्ही पुढे करणार आहात? तपोवनातील वृक्षतोडी संदर्भातलं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आम्ही आलो होतो, परंतु एका झाडाला आम्हाला संशयास्पद असं गोष्ट आढळून आली आणि ते बघितल्यानंतर खोलून बघितल्यानंतर आम्हाला अशा चिठ्ठ्या आढळल्या। प्रथमतः त्या उर्दू भाषेतला असावं असं आम्हाला वाटलं, परंतु काही मुस्लिम बांधवांशी चर्चा केल्यानंतर कळलं हे अरेबियन भाषेत आहेत आणि हा जादूटोणा करण्याचा प्रयत्न आहेत। आंदोलन होण्याच्या आधी खूप दिवस आधी केलेलं झालेलं प्रकरण आहे, त्यामुळे या आंदोलनाचे काही संबंध नाही असं आम्ही सांगू इच्छितो। हा जो प्रकार आहे याला ताईत म्हटलं जातं, तावीज म्हटलं जातं आणि हे अरेबियन भाषेत लिहिलं आहे। कुणी जाणकाराने याचा जर अर्थ समजावून सांगितला मला तर अधिक माहिती तुम्हाला देता येईल, परंतु हा जादूटोण्याचा प्रकार आहे असं आम्ही सांगू इच्छितो आणि प्रबोधनाच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी ते सर्व काढून घेत आहोत, म्हणजे लोकांना मधले जे भीतीचं वातावरण असेल ते निघून जाईल असं मला वाटतंय। असं करणं कायद्याने गुन्हाच आहे, परंतु आता हे खूप जुनं दिसतं, त्याला 2-4 पावसाळे तरी झाले असावेत आणि त्यामुळे हे कोणी केलं आता त्याचा शोध लागू शकत नाही। पण जर असं केलं असेल कोणी आणि जर कोणी करणारं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। परंतु आता आपण यासाठी एवढंच प्रबोधन करणार आहोत की अशा गोष्टी ज्या आहेत याच्यात कुठलंही तथ्य नसतं, याच्याने कुठलाही परिणाम होत नाही, लोकांनी घाबरून जाऊ नये किंवा अशाने कुठल्याही प्रकारे कोणाचं चांगलं होत नाही किंवा वाईट होत नाही असं आम्ही या प्रबोधनासाठी सांगू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।